हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? तर आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा मनसरला जाण्यासाठी। माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा आहे भेटायची, त्यांची तब्येत ठीक नसते, सो आम्ही त्यांनाच भेटायला चाललो आणि त्यांच्यासाठी काही वस्तू घेऊन चाललो। जसं की त्यांना ज्या गोष्टी आवडतात खायला ते घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या गरजेच्या वस्तू घेतलेल्या आहेत। रिक्षा पकडून आम्ही ST स्टँडला पोहोचलो। बसचा वेट करत 2 ते 5 मिनिटात आमची बस आलेली आहे। बसचं आम्ही बुकिंग केलं होतं, सो आम्ही आमच्या सीटवर बसलो आणि बसल्याबरोबर बस निघाली आणि बघू शकता विवेक लगेच झोपला कारण का त्याची झोप झाली नव्हती आणि मला पण थोडीफार झोप पण मी झोपली नाही। छान बाहेरचं वातावरण एन्जॉय करत होते आणि इतकं सुंदर पाऊस झाल्यामुळे आता तुम्ही बघू शकता सध्या पाऊस चालू आहे, मे महिन्यातच पाऊस सुरू झालेला आहे। तर घाटामध्ये इतकं सुंदर वाटत होतं, तुम्ही बघू शकता जागे जागी असे लोक थांबलेले आहेत, कोणी फोटोज क्लिक करतं, कोणी व्हिडिओ शूट करतं। तर मी असं छान असं वातावरणाचा आनंद घेत प्रवास केलेला आहे आणि ते बघू शकता अजूनही विवेक झोपलेला आहे कारण त्याची झोप झाली नव्हती। आणि माझी नणंद, दोघी नणंद आहेत, तेजश्रीताई, राजश्रीताई, ह्या मनसरला राहतात आणि सध्या सासू सासरे त्यांच्याकडेच आहे कारण तिकडचं वातावरण चांगलं आहे, त्याच्यामुळे ते सध्या तिथेच राहिलेले आहेत। तर आम्ही दर महिन्यात 2 ते 3 वेळा जातो। लोणावळ्यामध्ये पोहोचलो आम्ही आता, 1-1.5 वाजता आम्हाला जायला मनसरला। खाली उतरलो आणि छान असा गरम गरम चहा घेतला मी आणि विवेकने आणि ही आमची बस आहे ठाणे ते जुन्नर आणि फायनली आम्ही पोचलो मनसरमध्ये आणि खूप असं भेटायची इच्छा होती दादांना आणि त्यांनाही आम्हाला खूप भेटायची इच्छा होती। सो आम्ही फायनली बसमधून उतरलो आणि समोरच रिक्षा स्टँड आहे, रिक्षात बसून आम्ही फायनली ताईच्या घरी पोचलो। घरी पोचून आईंनी आम्हाला पाणी वगैरे दिलं, आम्ही थोड्या गप्पा केल्या, त्यानंतर आम्ही सर्व जेवण करायला बसलो। जेवण वगैरे झालं, दादांना थोडं विवेकने उठून बसवलं हॉलमध्ये, त्यानंतर 2 मिनटात लगेच बोलले की मला जाऊन बेडवर पडायचं आहे। तर तुम्ही बघू शकता त्यांची तब्येत किती बारीक झालेली आहे। तर विवेक असं छान काळजी घेत त्यांना घेऊन गेला बेडरूममध्ये आणि थोडा वेळ आम्ही थांबलो कारण का दुसऱ्या दिवशी विवेकला ऑफिस होतं, तर आम्ही लगेच निघालो तिथून। एका दिवसाचा प्रवास म्हटलं तर खूप दगदग आणि खूप धावपळ होते आणि इथे दिसू शकते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर आणि विवेकच्या सुद्धा चेहऱ्यावर। निघालो आहोत मनसरवरून, मनसरला गेलो होतो माझ्या सासू सासऱ्यांना भेटायला, पण आम्ही 1 दिवस राहणार होतो पण लगेच निघावं लागतंय आणि जास्त कोणी आम्हाला भेटलं नाही। ताई हे लोक जॉबला गेले होते, ऑफिस होतं त्यांचं आणि 1-2 तास बसलो आणि आम्ही निघून आलो। तर आता घरी जातोय, जास्त काही शूट करता नाही आलेलं मला आणि तुम्ही बघू शकता खूप थकल्यासारखं वाटतंय मला। तो काही व्लॉग असेल छोटासा तो मी अपलोड करेल। जायचं कारण असं धावपळीत माझ्या सासऱ्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना भेटायला आम्ही गेलो होतो। तर ST स्टँडला पोहोचलो आम्ही, तुम्ही बघू शकताय आणि आमचं जातानाचं बुकिंग नव्हतं, तर फायनली एक बस आली आणि त्या काकांना विचारलं, कंडक्टर काकांना, की सीट्स अवेलेबल आहेत का? तर ते बोलले चाकण आणि राजगुरुनगरला 2 सीट रिकाम्या होणार आहेत, तर तुम्हाला जागा भेटून जाईल। तर बसमध्ये बसलो, थोडा प्रवास करून मग आम्ही लोणावळ्यामध्ये उतरलो, तिथे पुन्हा एकदा चहा घेतला। तर मनसरवरून आत्ताच घरी आलेलो आहोत। खूप घाईत प्रवास झाला, जास्त कोणी भेटलं नाही, फक्त सासू सासरे भेटले आणि जास्त व्हिडिओ शूट पण मला करता नाही आलं, पण मनाला खूप समाधान वाटलं, खूप छान वाटलं की त्या दोघांनाही भेटून आलो आम्ही। जास्त नाही 2-3 तासच थांबलो आणि लगेच निघालो। तर आता तो जो काही छोटासा ब्लॉग असेल तो मी तुम्हाला दाखवेन, त्यामध्ये तुम्ही बघू शकता। जसं शूट नाही केलं म्हणजे सासऱ्यांचं, कारण का ते आजारी आहेत, बरं नाही वाटत आहे ते झोपलेले असताना शूट करणं किंवा काय, तर फक्त थोडंसं शूट करून मी 1-2 सेकंडचं क्लिप तुम्हाला दाखवले। तर जेवण वगैरे केलं आम्ही तिथे, तेही शूट करता नाही आलं
कारण घरात कोणीच नव्हतं आणि आम्ही चौघंच होतो, माझी सासू सासरे मी आणि विवेक. ताई वगैरे बोललं होतं माझ्या ननद की थांबा म्हणून तुम्ही आजच्या दिवस आणि उद्या सकाळी जा, पण ते पॉसिबल नाही आहे म्हणून आम्ही रिटर्न आलो. बघू पुढच्या आठवड्यात वगैरे एकदा पुन्हा जाऊ शकतो, एक चक्कर मारू त्यांच्याकडे आणि भेटू, त्यांना पण छान वाटेल तेव्हा, ताई लोकांना पण भेटू. आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.